हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं का? त्यांचे मुलगा आहे भरत भाऊ राजपूत यांचे भाऊ आहे ना? हा, मुलगा आहे मी त्यांचा. बस तुम्ही आता ते मुलगा करून घे. हो आता जिल्हा परिषदेत उभे कमळ आपली निशाणी आणि त्र्यंबक नानाचा मुलगा आहे चिंचोलीचे. त्याचा पण कमळ 4 नंबर. दोघीकडे आपल्याला कमळ दाबायचं आहे बर का. लक्ष असू द्या आणि आशीर्वाद सुद्धा असू द्या तुमचा. चला धन्यवाद. येतो आशीर्वाद द्या आणि विजयी करा. भरत भाऊ होते का ज्यांनी ब्लँकेट वाटप केलं? त्यांचा मुलगा आहे. भाऊ, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर काय सांगाल? आपण उमेदवार आहात. आतापर्यंत नागरिकांच्या काय अपेक्षा होत्या आपल्याबद्दल आणि आपण काय काय विकास काम केलं? आपण आतापर्यंत मागील 4 वर्षामध्ये अनेक विकास कामं केले, जसं की मातोश्री पानद रस्ते असतील, शेतकऱ्याच्या जे बांधापर्यंत शेतापर्यंत जाणारा रस्ता आहे, त्यानंतर तुमच्या मातोश्री पानद रस्ता जो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत जाणारा रस्ता आहे. त्यानंतर मागील 2-3 वर्षापूर्वी ह्या तालुक्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या विहिरी होत्या त्या 2 आकड्यामध्ये होत्या, त्या आपण या सर्कलमध्येच नाही संपूर्ण तालुक्यामध्ये 4,500 ते 5,000 विहिरी देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि सर्कलमध्ये तर अनेक पानद रस्ते गावोगावी 5, 7, 8 रस्ते आपण देण्यामध्ये यशस्वी झालो. अनेक ठिकाणी जसं मोहरा असेल, टाकळी असेल, इथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शासनाकडून 10-10 लाख रुपयाचे निधी उपलब्ध करून दिले. त्यानंतर धार्मिक कामासाठी मंदिरावर पेवर ब्लॉक असतील, बाजारपट्टीमधले सिमेंट रस्ते असतील, बाजारातले छोट्या छोट्या गावांमध्ये जे भरणारे बाजार असतील तिथले सिमेंट रस्ते, गावातले सिमेंट रस्ते, नाल्या, असे अनेक कामं. आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला लवकरात लवकर विम्याचे पैसे कसे मिळतील याचा पाठपुरावा करणे, पंचनामे करून घेणे, असे अनेक कामं मी स्वतः ह्या सर्कलमध्ये नाही संपूर्ण तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आगामी काळातील कुठलं आव्हान आहे आपल्यासमोर? कुठल्या नागरी समस्या आहेत? सर्वात आपल्या कन्नड तालुक्यामध्ये किंवा चिंचोली नाचनवेल गणामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही रस्त्याची समस्या आहे. रस्त्यांना क्रमांक नाही आहे. आता मागे पाठपुरावा करून ह्या 2 वर्षामध्ये आम्ही क्रमांक टाकायला लावले. दळणवळणाचे रस्ते नाही, फक्त एक मुख्य रस्ता सोडला तर त्या मुख्य रस्त्याला जोडणारे जे रस्ते, त्या जोडणाऱ्या रस्त्याची इतकी विकट परिस्थिती आहे. आज मी फिरत असताना, मी तर जवळपास अनेक वर्षापासून तालुक्यात फिरतोय, पण छोट्या छोट्या गावांमधले जे रस्ते आहे त्यांची इतकी भयानक परिस्थिती आहे. कारण 10 ते 15 वर्षापासून तालुक्यावर जे सत्तेत आहे त्यांनी सुद्धा रस्ते केले नाही, आणि जे जिल्हा परिषदमध्ये निवडून आले त्यांनी तर आज नागरिकांचं म्हणणं आहे की 5-5, 7-7 वर्षापासून येऊन सुद्धा बघितलेलं नाही. चिंचोली नाचनवेल गटातील जनतेला हे आवाहन करतो की मला जर त्यांनी त्यांच्या आशीर्वादातून जर संधी दिली तर नक्कीच मी चिंचोली आणि नाचनवेल गटातील रस्ते असतील, शाळेचा दर्जा असेल, आरोग्याचं दर्जा असेल, हे नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि जे पाठपुरावा करायला पाहिजे तुमच्या अतिवृष्टीच्या पैशासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी म्हणा, याचा सुद्धा पाठपुरावा योग्य पद्धतीनं होत नाही आहे, ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी एक वचननाम्यामध्ये माझ्या संपूर्ण बाबी, कारण आता मला चॅनलवर एवढं सगळं सांगता येणार नाही, म्हणून संपूर्ण बाबी म्हणजे या वचननाम्यामध्ये मी दिलेलं आहे. या वचननाम्याची मी 100% पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन.